राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। दर्शकों, स्वागत है आप सभी का अब तक न्यूज इंडिया पर। मैं जाबिर शाह। दर्शकों, इस वक्त जो रात के 10 बजे की हम आपको खबर दिखा रहे हैं, मालेगांव शहर अपर जिलाधिकारी कार्यालय के बाहर आदिवासी समुदाय ने भूमाफिया के खिलाफ यहां पर विराट आंदोलन खोल रखा है। इस विराट आंदोलन में महिलाएं, पुरुष और बच्चे शामिल हैं, जो रात के 10 बजे वहीं पर खाना बनाकर खा रहे हैं। ये बहुत चिंताजनक बात है कि जिस महान देश की राष्ट्रपति महिला एक आदिवासी समुदाय से आती हो, जो इस महान भारत देश की राष्ट्रपति हो, और उसी देश में महिलाओं पर हो रहे अन्याय और अत्याचार को रोका नहीं जा रहा है। आदिवासी जिस समाज की राष्ट्रपति महिला है, उसी समाज के साथ अन्याय किया जा रहा है, और वो समाज न्याय मांगने के लिए उसी प्रशासन के दरवाजे पर बैठा इंसाफ की गुहार लगा रहा है कि कौन हमें न्याय देगा, कौन हमें इंसाफ देगा, लेकिन इंसाफ नहीं मिल रहा है। इस लड़ाई में कवि क्या कहता है? कवि कहता है कि मेरा आदिवासी होना ही काफ़ी है मेरी हत्या के लिए। मेरा आदिवासी होना ही काफ़ी है मेरी हत्या के लिए। नक्सली व मुखबरी होना तो बस बहाना है। मेरी माटी पर नज़र है तुम्हारी, मेरी माटी पर नज़र है तुम्हारी। विकास वो समसरता तो बस फसाना है। छीन लेना चाहते हो सारी संपदाएं मुझसे, जो प्रकृति ने मुझे दिया है प्यार से। मैंने संरक्षण किया है सबका, पर अब लुटना चाहते हैं व्यापार से। गहरी है इतिहास मेरी, अलिखित मेरा संविधान था प्रकृति प्रेम का अद्भुत मिश्रण। गुंडवाना की माटी भी महान था, पर लूट लिया तुमने सबने मेरी सारी संपदाएं। किया प्रकृति के नियमों से खिलवाड़, तू आएगी आपदाएं। मानव सभ्यता के विकास में, यह हर क्रांति के आगाज़ में, प्रकृति के संरक्षण में हर पहल कदम मेरा था। मैंने नदियाँ संग जीना सीखा, पेड़ों के साथ बढ़ना सीखा, पक्षियों संग बोलना सीखा, पशु संग चलना सीखा। मैं जंगलों में रहकर उसी के रूप में ढलने लगा, प्रकृति के आंचल में मुस्कुराकर पलने लगा, पर उनकी कूर नज़र से बच नहीं पाया। मेरी माटी मेरा वन साथ रख न पाया। चंद कौड़ी के लालच में लुट गई मेरी माटी और वन। छुंड अपनी मातृभूमि किया मेरा विस्थापन। अब दर दर भटक रहा रोजी रोटी और मकान के लिए। अब दर दर भटक रहे हैं रोजी रोटी और मकान के लिए। मेरा आदिवासी होना ही काफ़ी है मेरी पहचान के लिए। ये एक आदिवासी समुदाय का दर्द छलक रहा है, जो ये कह रहे हैं कि हमें न्याय चाहिए, इंसाफ चाहिए। एक वक्त इंदिरा गांधी का था कि जब उन्होंने हमें न्याय और इंसाफ दिया, और एक वक्त भाजपा के इस दौर का है जहां पर भाजपा के इस दौर में एक महिला राष्ट्रपति आदिवासी सम्मान के साथ एक सम्मानित पद पर बैठी हुई है। लेकिन उसी राष्ट्र में आदिवासी समुदाय के साथ क्या हो रहा है, ये पूरा देश अपनी खुली आंखों से देख रहा है। आइए दर्शकों, हम आपको उनका वो दर्द सुनाते हैं कि भूमाफिया इनके साथ क्या कर रहा है। और मालेगांव एडिशनल कलेक्टर ऑफिस में लोकशाही धड़क मोर्चा के नेतृत्व में और वंचित बहुजन अघाड़ी के नेतृत्व में आदिवासी समुदाय अपने न्याय और हक व अधिकार मांगने की इस लड़ाई में ठाम है। और वो कह रहा है कि जब तक हमें न्याय नहीं मिलता, जब तक हमें इंसाफ नहीं मिलता, ये लड़ाई, ये संघर्ष जारी रहेगा। इनका नारा है कि जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों में, जब जब जुल्मी जुल्म करेगा सत्ता के गलियारों में, चप्पा चप्पा गूंज उठेगा इनकलाब के नारों से। आजपर्यंत म्हणजे आठवलं नाही, इंदिरा गांधीचं राज्य होतं ते खरंच राज्य होतं। आदिवासी लोकांना
संडासचं डब्बं जरी गहाण ठेवलेलं होतं तरी त्या इंदिरा गांधींनी वापस दिलं. आजचं सरकार म्हणजे आमची काहीच दखल घेत नाही. घ्यावा आमची इच्छा आहे. मोदी सरकारला सुद्धा कळायला पाहिजे की आदिवासींना न्याय मिळायला पाहिजे. खरंच इंदिरा गांधीचं राज्य होतं. जेवढे जमीन भांडे कुंडे जेवढे ठेवलेले गहाण ठेवलेले तेवढे लोकांचे वापस द्यायला लावले होते. ती खरंच आदिवासी लोकांचा न्याय हे जाणून घेत होती आणि त्यांना न्याय पण देत होती. खरंच त्यांच्यासारखी व्यक्तीच नाही. राष्ट्रपती आता आदिवासी समाजाची आहे. आदिवासीचे आहे पण मग आम्हाला न्याय कुठं मिळतो? आदिवासीचे राष्ट्रपती आहे, आम्हाला न्यायच मिळत नाही. ते जर आमची दखल घेतील आम्हाला न्याय मिळेल तेव्हा म्हणू की खरंच आमची काळजी घेत आहे. मग मोठे पद द्यायचे आणि खाली अन्याय अत्याचार करायचे. अत्याचार करायचं हे झालंय ना. मग इंदिरा गांधी राहायला पाहिजे होती, आजपर्यंत राहायला पाहिजे होती. आणि यांना माहिती आहे की या आदिवासी लोकांची नस कुठे दाबायची आणि कशी दाबायची हे शिक्षण झालेलं नाही म्हणून हे लोक यांचा आदिवासी लोकांचा फायदा घेतात. काय विषय आज तुमच्या विराळ आंदोलनाची रात झालेली आहे, ते जेवणची तयारी आहे, काय विषय काय नेमका? आता तुम्ही पाहिलं की आम्ही 2 वेळेस आंदोलन केले पण इथल्या प्रशासनाने फक्त आम्हाला आश्वासन दिलं पण त्याचं आश्वासनाची पूर्तता केली नाही किंवा कुठलीही कारवाई केली नाही. आज मालेगाव शहरामध्ये नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चर्चा आहे की पोलिसांच्या समोर भूमाफियांनी घरं तोडली आणि आदिवासींना मारहाण झाली, त्यांना शिवीगाळ झाली, तरीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही. आणि ज्यांना मारहाण झाली, ज्यांना शिवीगाळ केली, ज्यांचे घरं तोडण्यात आले त्यांना या मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनच्या ज्या काही महिला अधिकारी आहेत गडकरी मॅडम यांनी 5 तास बसून ठेवलं. म्हणजे विचार करा. आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या नावाखाली हे घरं पाडण्यात आली. म्हणजे हा सुप्रीम कोर्टाचा सुद्धा एक मोठा अपमान आहे. म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे या आदिवासी बांधवांचे जे घरं पाडले यांना परत ते घरं मिळावी आणि त्यांची जी हक्काची जी इनामी जमीन आहे त्यांना ती परत मिळावी. कारण आम्ही पाहिलं की अटी शर्तींचं प्रचंड मोठ्या प्रमाणात यांनी शिस्तभंग केले, कायदेभंग केले आणि काही लोकांना हाताशी धरून ही बोगस खरेदी केली. ज्या लोकांचे 70 वर्षापासून जिथं बसलेले होते त्यांना एका दिवसात काढण्याची तयारी यांची होती. परंतु लोकशाही धडक मोर्चा, वंचित बहुजन आघाडी आणि शशीभाऊ आणि यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करत आहोत. आज आंदोलनाचा जसं पाहायला गेलं आम्ही आज मुक्कामी आहोत इथं, पण तरीसुद्धा कुठल्याही अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. एक लक्षात असू द्या, अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उठून जा. त्यांना आम्ही पक्क सांगितलं की जोपर्यंत कारवाई होत नाही आणि ही खरेदी रद्द होत नाही, या आदिवासी बांधवांना त्यांची जमीन मिळत नाही, तोपर्यंत आता हे आंदोलन चालू राहील. मग आता जेवण तयार झाला का? आता जेवण कारागीर ते पण चांगले. मग शशीभाऊ रात्री मग इथेच झोपणार का? आज आम्ही इथं झोपणार आहे. या गेंड्याचे जे प्रशासन आहे या प्रशासनाला थोडी लाज वाटायला पाहिजे होती की 40 ते 45 टेम्परेचर आहे. या टेम्परेचरमध्ये आदिवासी बांधवांचे लहान लहान मुलं 70 वर्षाचे म्हातारे बाया, म्हातारे माणसं या रोडावर बसले आहेत. या गेंड्याचे प्रशासनाला थोडी लाज वाटायला पाहिजे होती. यांनी निदान एक भेटच द्यायला पाहिजे होती. त्यांनी कुठलीही भेट घेतली नाही आमची. म्हणून हे आंदोलन आता याच्यापुढे जास्त उग्र होणार आहे. आता आमचा पहिला दिवस आहे, ही आमची पहिली रात्र मुक्कामाची. याच्यापुढं जे पण काही होईल, जे लहान मुलं आहेत, जे म्हातारे कोतार आहेत, यांना काही झालं तर याला सर्वोच्च जबाबदारी प्रशासन राहील.